प्रभूला महिमा देतो. शेवटचा दिवस आणि मी सांगलीकरांना पाहिलं की जी पहिल्या दिवशी होती ती आज नाहीत. अद्भुत बदल, चेंजेस तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याला ख्रिस्त सापडतो त्याचं जीवन आनंदानं भरून जातं. येशू नसल्या कारणानं आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख आणि पीडा आहेत. म्हणून येशू आल्यानंतर जसं सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी बसलेला आहे आणि त्यावेळेस पेत्र त्याच्याकडे पाहून म्हणतो, आमच्याकडे पहा, आमच्याकडे सोनं रूप काही नाही, पण जे आहे ते तुला मी देतो. उठ, येशूच्या नावानं चालू लाग. तो एक शब्द आजपर्यंत मंदिराच्या बाहेर, मंदिरात जाणारे लोक, बाहेर बसलेला हा लंगडा भिकारी, त्यांच्याकडनं सोनं रुपयाची अपेक्षा करत आहे. म्हणजे 100% ते लोक त्याला सोनं रूप देऊन आशीर्वादित करत होते. परंतु आज त्याच्या जीवनामध्ये एक मोठा बदल, एक मोठं परिवर्तन येशू हे नाव घेऊन येणार होतं. आणि तो पेत्र त्याच्याकडे म्हणतो, आता आमच्याकडे सोनं रूप नाही, पण जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावाने चालू लाग. जेव्हा येशूचं नाव त्यानं ऐकलं, असं लिहिलं, तो उड्या मारत मंदिरामध्ये गेला. ही नावाची ताकद आहे. येशू या नावाची ताकद आहे. जेव्हा तुम्हाला येशू सापडतो ना, त्यास तुम्ही पहिल्यासारखं कधीच राहत नाही. आणि मी पाहिलं, सांगलीकर काय नाचत होते, कसली आराधना चालू होती, आणि कळलं की तुम्हाला खरंच येशू सापडले नाही. बरं का, येशू सापडल्याचं ते चिन्ह आहे. तुम्हाला येशू भेटला नाही तर तुम्ही आहात तसं जाणार. पण काय घडतं माहितीये का, एका घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला बोलवलं प्रार्थनेसाठी, वचन सांगण्यासाठी. काय देवाविषयी सुंदर सांगतो, स्वर्ग राज्याच्या कल्पना मांडतो. आणि हे ऐकल्यावरती लोक त्या घरामध्ये गर्दी करत होते. आणि एवढी गर्दी वचन ऐकण्यासाठी, जीवनाच्या गोष्टी तो सांगत आहे, आणि ते ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली. परंतु त्या गर्दीमध्ये 4 लोकांनी एका पक्षघाती माणसाला आणलं. आता न्यायचं कसं खाली, येशूपर्यंत पोचायला पाहिजे ना. मग त्याने आयडिया लढवली. तेवढे गर्दीमुळं आता आत जाता येणार नाही, ते चढले घराच्या छपरावरती आणि त्याने छप्परच काढून टाकलं. आणि पक्षघाती माणसाला छप्पर, कौलं काढली, जे त्याच्यावरती चौकट असेल ती चौकट तोडली आणि आतमध्ये सोडलं. आणि हा जो मनुष्य आहे बिचारा, ज्याच्या घरामध्ये ती प्रार्थना आहे, तो शांतपणे ते सगळं बघत बसला. पक्षघाती मनुष्य येशू समोर आला, येशूने त्याला बरं केलं आणि तो चालत गेला आणि प्रार्थना संपली. आता प्रार्थना एवढी आशीर्वादित झाली, चर्चा काय, पक्षघाती माणूस बरा झाला, पक्षघाती माणूस बरा झाला. पण ज्याच्या घरात प्रार्थना होती ते डोक्याला हात लावून बसला ना, का तर त्याचं छप्पर उचकटून ठेवलं. आता छप्पर कोण भरणार? सांगलीकरांनो, छप्पर उचकटलंय, ख्रिस्ती महासंघाचं भरपाई पण तुम्हाला द्यावी लागणार. तसं जाऊ नका. सगळ्याला वाटतं चांगली सभा व्हायला पाहिजे, चांगली सभा व्हायला पाहिजे. आणि बरेच लोक सभेला येताना जाताना तोंडात येतो, फार आशीर्वादी झाले बरं का. म्हणजे काय झालं, गुदगुल्या झाल्या, नाचला, गायला, उड्या मारल्या तर तुम्ही आशीर्वादी नाही. जेव्हा तुमच्यामध्ये आशीर्वाद येतात तेव्हा तुमच्या आशीर्वादाचं शेअरिंग होत असतं, वाटणी होत असते. मग आम्ही पाहतो डोंगरावरती शिष्य म्हणले, आमच्याकडे भाकरी नाही, पण ज्यानं देवाचं वचन ऐकलं तो छोटा मुलगा. आणि मला माहिती की सभा असू दे, शाळा असू दे,
आई वडील मुलांच्या हातामध्ये डबा देताना एक सांगतात, तुझा डबा कोणाला द्यायचा नाही, तुझा डबा गपचूप खायचा. पण शिष्य एवढे डाबरट होते ना, यांच्या भाकरी लपून ठेवल्या आणि याचा डबा शोधत बसले. आणि त्यांनी जाऊन सांगितलं, एक मुलगा आहे, त्या मुलाच्या डब्यामध्ये 5 भाकरी 2 मासे. अहो, येशूनं ना माशाच्या पोटातले 2 नाणे शोधले. पण शिष्य एवढे भारी होते की त्यांनी त्या डब्यामधले असणारे 5 भाकरी 2 मासे पण शोधून काढले. फार लक्षांचं खाण्याकडे आणि जाऊन सांगितलं. हे आशीर्वाद कसं शेअरिंग होतो ते तुम्हाला सांगत आहे. आता येशू म्हटलं ना, तुम्ही भाकर खायला द्या. ते म्हणजे आमच्याकडे नाहीये. कोण एका मुलाकडे ऐका बरं का, कोणला कोण मुलगा आहे, त्याचा डबा घेऊन या. तो मुलगा आला, इतका आनंद झाला, तो स्वतःचं खाणं पिणं विसरून गेला. नाही म्हटलं आता नाही खायचं. वचन मिळालं एवढं भारी, एवढं सुंदर वचन मिळालं, येशू मिळाला. आता येशू मिळाल्यावर बाकीच्या गोष्टीची काय गरज आहे? देवाच्या वचनाची ताकद आहे, ख्रिस्ताची ताकद आहे. नारायण वामन टिळक सुद्धा तीच गोष्ट बोलत आहे. मिळोवाना मिळो अन्न पाणी, देवाच्या चिंतनी बघणावे. एकदा काय येशूच्या प्रेमाचं वेड लागलं, तो माणूस आपला राहतच नाही. हो, कसं राहणार? प्रेमामध्ये बुडून जावं लागतं. आणि प्रेमाची इतकी ताकद असते ना, ती लेकरं आई वडिलांसमोर बंड करतात आणि म्हणतात, ही जर मला मिळाली नाही तर मी मरतो. आणि ती म्हणते, हा जर मला मिळाला नाही तर मी मरतो. आणि आम्ही म्हणतो की प्रेम झालं, माझं येशूशी प्रेम झालं. प्रेम झालं पण नुसतं बोलून गेला ना, डायलॉग मारला. ते हिरो हिरोईन पिक्चर मध्ये मारतात, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. केलं काय येशूसाठी? हा प्रश्न आहे ना तुमच्यासमोर. केलं काय? त्या मुलानं दाखवलं माझं प्रेम आहे येशूवरती. म्हणजे भाकरीपेक्षा मोठं प्रेम. तो त्या आपल्या भाकरीकडं, आपल्या डब्याकडं नाही बघत की नाही, ही माझी भाकर आहे, माझी भाकर आणि माझा डबा, माझे मासे. नाही का? काही चांगलं असेल तर लोक डबा लपून ठेवतात, त्याला वास पण येऊन म्हणून चांगलं आतून बाहेर पॅकिंग करतात की जेणेकरून वास कुणाकडे जाऊ नये. ऐका, जेव्हा तुम्हाला ख्रिस्त समजतो ना, ख्रिस्त समजल्याचं चिन्हच काय? जे तुमच्याकडे आहे तुम्ही ते ख्रिस्ताला समर्पित करता. कशासाठी? त्या समर्पणाच्या द्वारे तुम्ही 5 देता, पण 12 टोपल्या प्रभू तुम्हाला देत असतो. 12 टोपल्या होतात. आणि एक चॅलेंज असतं, आव्हान असतं, चॅलेंज असतं. मलाही चांगलं आठवतं, याच फार पूर्वी मला वाटतं 31 वर्षाखाली काहीतरी मी इथं वानलेसवाडीमध्ये मीटिंग होती. फर्स्ट माळकर आणि त्यांच्याबरोबर मी क्वायरमध्ये आलो होतो. आणि मी माळी काम करायचो कॉलेज करून. तर मला 200 रुपये महिना, 3 तासाचं काम करायचं, 200 रुपये महिना मला मिळायचा. आणि ते पैसे, कॉलेजची फी, त्यानंतर त्या कॉलेजचा पास, म्हणजे औंधपासून खडकीपर्यंत जायला मला 65 रुपये पास असायचा, ते 200 रुपये. आणि 50 रुपये पॉकेट मनी मी अशी ठेवायचो कुठं गेल्यावरती. आणि मग क्वायरमध्ये या मानलेसवाडीमध्ये एक सभा चालू होती, त्या मिशनच्या एरियामध्ये, लेप्रेस मिशन नाही, टीव्हीचं काहीतरी ते होतं. आणि तिथं ती सभा होती. त्या सभेला मी गेलो आणि जाताना एका खिशामध्ये मी 50 रुपयाची नोट ठेवली आणि दुसऱ्या खिशामध्ये 10 रुपये, 2 रुपये अशा सगळ्या चिल्लर नोटा तिथं ठेवल्या. आणि पाळकाने उपदेश केला, इतका भारी केला. असाच उपदेश करत असताना, येशूला द्यायचं असतं, येशूला द्यायचं असतं, येशूला द्यायचं असतं. आणि मग त्या उपदेशानं तर आता ऑफरिंगचा समय आहे आणि तुम्हाला द्यायचं आहे. आता माझ्या देशामध्ये त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 10, 5 आणि 2 असे 17 रुपये काहीतरी होते. आणि इकडं माझी महिन्याची पॉकेट मनी 50 रुपये होती. आणि ते सांगायला लागले, द्यायचं तर प्रभूला आपलं जीवन बेस्ट मधलं बेस्ट द्यायचं. त्यांचा उपदेश माझ्या डोक्यामध्ये घुळायला लागला. अरे बेस्ट द्यायला पाहिजे, बेस्ट द्यायला पाहिजे. ऑफरिंग मला जवळ यायला लागला. एक मन म्हणतं 50 रुपये दे, दुसरं मन म्हणतं 2 रुपये दे. काय पैसे द्यावेच नाही. आता पगार 200 रुपये पगार म्हणल्यावर राहणार कसं घरामध्ये? आमच्याकडे शिक्षण करायचं तर तुमच्या जीवन करा. नाहीतर मग आईने तर सांगितलं होतं, मामा आमचा सुतार होता. आणि आपल्याकडं ख्रिस्ती लोकांमध्ये 2च, एक पेंटर आणि दुसरा कारपेंटर. तसं माझ्या घरच्यांनी पण सांगितलं की
कार्पेंटर बनवतात, कॉलेजला जायचं तुझं तुला शिक्षण करावं लागतं. आता मी म्हटलं या मीटिंग मध्ये 50 टाकले तर महिनाभर बोंबलत बसवलं, कोण देणार? 10 रुपये 2 रुपये टाकले, 12 रुपये टाकले तर मला पण समाधान नाही. आता माझी मेंटॅलिटी 2 रुपये टाकायची ऑफरिंगला, ठीक आहे, 10 पण टाकणार तर 2 रुपये टाकणार तो. पण आतमध्ये वचन इतकं टोचायला लागलं, नाही 50 टाक, मग म्हणतो 10 टाक, मग म्हणतो 2 टाक. आणि जसं जवळ यायला तसं 10 2 50 10 2 50 10 2 50. आता ऑफरिंग मला जवळ आलं, म्हटलं आता करायचं काय? 10 2 50 10 2 50 10 2 टाकू 50 टाकू. शेवटी काय केले, दोन्ही खिशामध्ये हात घातले, 10 पण काढले, 2 पण काढले, 50 पण काढले आणि सगळे टाकून दिले. म्हटलं ना रहेगा बाज ना बजेगी बासू. खरंच टाकून जाऊ द्या, म्हटलं काय व्हायचं ते उद्या. आता प्रश्न पडला, ऑफरिंग टाकलंय, एसटीत बसल्यावर तिकीट कोण काढणार ना? आणि कसं सांगा ना पाळक साहेबावर आल्यावर, बिचारा पाळकांचीच परिस्थिती कठीण असते, त्यात आपण त्यांच्या रोज कसं टाकायचं. बसलो मी निवांत गाडीमध्ये आणि कुठं बसलो माहिती का? आमचा पाळक पुढं त्याच्या ते म्हणत, म्हणजे चुकून त्यांनी तिकीट काढावं. आता माझ्याकडे पैसेच नाही तर काय करणार? खाली बांधून तो तिकीट मला येण्याच्या अगोदर तिकडून पाळायचं म्हणलं, मनोज काढू नकोस, मी तुझं तिकीट काढलं. म्हटलं माहिती नाही तर तिकिटाचे पैसे आहेत कोणाकडे की आता माझं तिकीट मी काढा. तिकीट तर काढलं. आता मी समाधान तर खूप होतं की नाही आपण आपल्या मनाचं नाही ऐकलं, देवाच्या वचनावर प्रेम केलं आणि देवानं दिलं. गाडीमधनं उतरताना मी फार समाधानी होतो की नाही, गेले ते 62 रुपये गेले. आता महिनाभर काय करायचं ते प्रभू करतील, नाही टेन्शन घेतलं. 50 पण गेले, 10 पण गेले, 2 पण गेले. गाडीमध्ये उतरताना पास्टर मला मीटिंग खूप आशीर्वादी झाली होती दिवाणलेसवाडीची, त्यांनी खाली मला उतरवलं आणि उतरल्यावर ते म्हणजे खूप छान मीटिंग, उपास प्रार्थना मी करून गेलो होतो आणि त्या मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही उपास आणि प्रार्थना करायचो. आणि बघ त्यांनी हातात हात दिला आणि जाताना मी त्यांचा हात सोडला आणि सोडल्याबरोबर बघतो तर काय एक नोट माझ्या हाताला लागली आणि ती नोट 500ची होती. अहो मी टाकले 50 62, पण देवानं जाताना जे मला दिलं ते कल्पनेच्या पलीकडे. म्हणून एक नेहमी चॅलेंज स्वीकारायचा, कोणत्याच मीटिंगला असं यायचं नसतं. नुसतं छान झाली, आशीर्वादी झाली आणि खूप छान बोलले, काही तुमची भाषा फार स्वच्छ आहे, नाही धुवून आलो नाही येताना, साबण लावून धुवून आलो होतो, ते नाही. याच्यात काय, या कॉम्प्लिमेंट्सला काय नाही. जेव्हा मीटिंग आशीर्वादित होती ना तेव्हा तुमच्यातलं काहीतरी बाहेर पडत असतं, बाहेर पडत असतं. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, मी ऐकलं बरेच लोक म्हटले मीटिंग लोक येणार नाही, अमक होणार नाही, तमक होणार नाही. जेव्हा समाज म्हणून आणि ख्रिस्ती म्हणून आमच्या डोक्यामध्ये विचार येतो, ऐका असं लिहिले शास्त्रामध्ये, तो आता आम्ही अंतिम दिवसामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये आहोत, 100% आम्ही शेवटच्या दिवसामध्ये आहोत. फक्त घटना, आमची राज्य घटना, बाबासाहेबांनी दिलेली घटना, या घटनेमुळं आज आम्ही इथं मुक्तपणे प्रभूची उपासना करू शकत आहे. फक्त घटनेने दिला अधिकार, बर का? आज जर घटना नसती ना तर इथं ना तुम्हाला येता आलं असतं ना मला बोलता आलं असतं. जसं हे बायबल आम्हाला जिवंत ठेवतं तसं देशाची घटना या देशातल्या नागरिकांना जिवंत ठेवते. हे वास्तव आहे बरं का. ही घटना, या घटनेनं जो तुम्हाला अधिकार दिला त्या अधिकारानं आम्ही ख्रिस्ताविषयी सांगू शकतो आणि तुम्ही ऐकू शकता. पण ऐका, जसे दिवस जवळ येतील तसं तो म्हणतो तुम्ही जास्तीत जास्त एकत्र येण्याचा प्रयत्न करा. अंतिम दिवसामध्ये समाज, पंथ, वर्ण, जात याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला विचार करावा लागणार. आमचा पंथ वेगळा आहे, आम्ही वेगळे लोक आहोत. नाही, साऱ्या जगाची निर्मिती ज्या देवानं केलेली आहे आणि साऱ्या जगासाठी
ज्यानं आपल्या पुत्राला क्रुसावरती दिलं तो तुमचा देव. तो म्हणतो जशी भाकर एक आहे, शरीर एक आहे, तो म्हणतो भाकरीच्या द्वारे आणि प्याल्याच्या द्वारे. म्हणून एका भाकरीतनं एका प्याल्यातनं ईश्वर शिष्यांना प्रबोधन दिलं आणि तो म्हणतो भाकर जशी एक आहे तसं तुम्ही एक असा, एक असा, वेगळे होऊ नका, चांगली करा नो. आज जाता जाता मी तुम्हाला सांगेन, कोणतं चर्च, कोणती संघटना हा विचार करत बसू नका कोण व्यक्ती आहे. दोन गोष्टी मला खूप आवडल्या तिथं. ते पास्टर पण बोलता बोलता बोलले की लोकांना दुसऱ्याचे दोष काढायला फार आवडतात. एखादा व्यक्ती असणारा कोण चांगलं काम करायला लागला, चांगलं काम करायला लागल्यावर लगेच त्याला तो असाच आहे, तो तसाच आहे, तो तसाच आहे, तू कसा आहे. त्या व्यभिचारी स्त्रीला येशूकडे पकडून आणलं, हातामध्ये सगळे दगड घेऊन आले बरं का. आणि पहाटेच्या समयी ती येशू ख्रिस्त मंदिरामध्ये वचन सांगतो आणि हे लोक ती व्यभिचार स्त्री कुठं व्यभिचार करायला लागली, हे धार्मिक लोक तिला शोधायला गेले. कुठं व्यभिचार करते, कोण, पहाटेच्या समयी. आणि इकडं येशू त्या ठिकाणामध्ये वचन सांगितलं, तिला पकडून घेऊन आले. घेऊन आल्यावर तिला असं शास्त्रात लिहिलंय, व्यभिचार करताना कोण सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारायला पाहिजे. आपलं काय माहिती आहे प्रभूची. आणि येताना दगड पण घेऊन आली, कमी पडायला नको म्हणून. घालायला पाहिजे तिथं दगड, ते दगड कमी पडायला नको म्हणून आम्ही पाहतो की ते दगड घेऊन आले. आणि घडलं काय त्या ठिकाणी. येशू म्हटलं बरोबर बोलला, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं व्यभिचार करताना सापडला तर तिला दगडानं ठेचून मारावं. पण पहिला दगड त्याने मारावं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही का. प्रश्न तोच आहे, एक दोषी दुसऱ्या दोषी व्यक्तीला कसा दोष लावणार आहे. बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला देवने पडलेले आहेत. आम्ही सगळेजण पापी आहोत. म्हणून एकमेकाचे दोष काढण्याच्या ऐवजी शास्त्र सांगतं माझ्या प्रभूनं सगळ्यांच्या दोषावर पांघरून घातलेलं आहे. आणि ख्रिस्तानं रक्त यासाठी सांडलं की आम्ही निर्दोष जीवन जगावं. आणि आम्ही कोणाचा न्याय करू शकतच नाही ना. ऐक्यानं एकत्र या. ख्रिस्ती महासंघाला माझ्या खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर काम तुम्ही करत आहात. आणि मला माहितीये ही तर आता सुरुवात आहे, याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या सभा या संघाच्या द्वारे घडल्या जातील. आणि प्रभू नुसतं सांगलीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र यांच्याद्वारे फलावून टाकेल, अशा प्रकारची माझी प्रार्थना त्यांच्यासाठी असेल. आता ऐकलं गोव्यामध्ये पण ते म्हटले की नाही आमच्याकडे मी होतो, आमच्या सोलापुरात पण या, तिथं पण तुमच्या महासंघाचं काम. माझंही तुम्हाला आव्हान आहे तिथं या. का तर जिथं कमी पडतील त्या ठिकाणात हे लोक नक्की असतील. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाला योद्ध्यांची गरज आहे. आम्ही म्हणाल का, योद्धे त्यांच्यापेक्षा लोक आहेत. म्हणून तो गिदोन त्या लोकांना म्हटला चला आपल्याला युद्धाला जायचं आहे. सगळेच उठले, 30,000 लोक. आम्ही पण येतो युद्धाला. म्हटलं युद्ध या शब्दाची कोणाला भीती वाटते, त्यांनी माघारी जायचंय. 22,000 गेले निघून. पुन्हा तो म्हटला की आता नाही, तळ्याकडे घेऊन जा. आणि 300 लोकांच्या द्वारे तो म्हणतो हे ज्यांनी त्या तळ्यातलं पाणी मी सांगतो तसं पिलं, या 300 लोकांच्या द्वारे मी तुम्हाला विजय देणार आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला संख्या आवडत नाही. तुम्ही किती लोक आहेत तुमच्या संघामध्ये त्याचा विचार करू नका, पण योद्धे जर असाल तर देव तुम्हाला 100% विजय देणार आहे. माझी शुभेच्छा असेल तुम्हाला. आज आपल्याकडे वेळ कमी आहे, तरी पण थोडक्या वेळामध्ये मला माहितीये 3 दिवस तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात. सकाळी बायबल स्टडीमध्ये सांगितलं, 2 दिवसामध्ये देवाचं वचन सांगितलं. एक गोष्ट 100% आहे, तुम्ही किती ऐकता याच्यापेक्षा तुम्ही किती पाळता त्याला महत्व आहे. नाही का, असं लिहिले शास्त्रामध्ये. ते आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून शिक्षकांची गर्दी करतील. कधी कधी वचन ऐकल्यावर फक्त कानाला बरं वाटतं. नाही का, कानाची खाज जिरावी म्हणजे बसल्या बसल्या कधी करमत नसलं तर माणूस कानामध्ये हात घालतो ना. उगं समोरच्या व्यक्तीला त्याच्या कानात काहीतरी गेलं, हे पण ते कानात घातल्यावर जर खडखड खडखड झालं ना जरा बरं वाटतं. तसं सभा पण असतात बरं का. वेगवेगळे वक्ते आणले, त्यांनी बोललं, त्यांनी प्रीचिंग केलं, त्यांनी प्रवचन केलं, तर जाताना फक्त एकच शब्द बोल, फार छान बोल. किती परिवर्तन झालं बरं. ते सांगणारे लोक जे आहेत ना, काय सभा झाली हो. तंबाखू म्हणत काय बोलले ते यार.
अरे ते एवढे बोलले, पण तुझा बुचका पडला का बाहेर? तुझी मिस्त्री सुटली का? तुझा गुटखा सुटला का? तुझी दारू सुटली का? तुझा व्यभिचार सुटला का? तुझं दोष देणं सुटलं का? तुझं परिवर्तन झालं का? अजून एक गोष्ट मला सांगतो, भले संख्येने तुम्ही किती पण असता, बायबल सांगतं बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले मात्र थोडके आहेत. संख्या नाही, निवड. आणि देव कुणाची निवड करतो? ज्याचा नवा जन्म झाला, स्वभाव बदलला, विचार बदलले, सवयी बदलल्या, त्याच लोकांना देव स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. मला आनंद वाटतो, पुष्कळ लोक मला भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही जे बोलता ते प्रॅक्टिकल आहे आणि आमच्या घरामध्ये आमचं जीवन बदलून गेलं. मला हे ऐकायचं, किती छान बोलतात, कुठल्या पुस्तकातलं बोलता? पुस्तक हेच आहे. पुष्कळ लोक मला विचारतात तुमचं पुस्तक कोणतं आहे? मला आनंदानं सांगू द्या, बायबलच्या बाहेरचं दुसरं पुस्तक मी वापरत नाही. का? याच्यात जे जीवन आहे ते जगातल्या कोणत्या पुस्तकामध्ये नाही आहे, कोणत्याच. म्हणून परिवर्तन बदलू द्या तुमचं जीवन. काही सवय सुटल्या पाहिजे, काही विचार सुटले पाहिजे. आणि एक मीटिंगची सांगता होत असताना, ऐका, मीटिंगचा समारोप, त्याची सांगता होत असताना ना, काय घडतं माहिती का? तुमच्या जीवनामध्ये तुमचं हृदय तुटलेलं असतं, मन तुटलेलं असतं. असं मन तुटलेलं असतं ना, प्रेमाच्या उकळ्यात मध्ये फुटत असतात, क्षमेची भावना जागी झालेली असते, प्रेमाचं सागर आतमध्ये आणि उफाळून बाहेर येत असतो. आणि जर तुमच्या अंतःकरणामध्ये या भावना कधीच जाग्या नसतील तर तुम्ही आला, तुमचं जाणं व्यर्थ ठरणार आहे. म्हणून सांगली करा, देवावरती प्रेम करायला शिका. जेवढं तुम्ही देवावरती प्रेम कराल ना, आणि तेवढं देव तुम्हाला बदलून टाकणार आहे. देवाचं कामच आहे तुम्हाला बदलणं. जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगून जाईल, जो माझा विषय किंवा जो माझा संदेश आहे, देव तुम्हाला खंबीर बनवत आहे. खंबीर बनायचं बरं का, सगळ्याला खंबीर बनायचं. आणि रोज तुमच्या जीवनामध्ये ज्या प्रकारच्या भयामध्ये तुम्ही चालता, भय तुमच्याकडे प्रचंड आहे, परंतु या भीतीमधनं सोडणार कोण? हा मोठा प्रश्न आहे ना. काय केल्यावरती आम्हाला आमच्यामधली भीती निघून जाणार? लेकरांची भीती आहे, नवरा व्यसनामध्ये अडकलाय ती पण भीती आहे, भविष्याची भीती आहे, कर्जामध्ये अडकले ती भीती आहे. आणि या प्रश्नाला तोंड देणार कसं? बरोबर, तुम्ही प्रश्नाला तोंड देऊ शकत नाही, त्याच्यामुळं तुमच्यासमोर एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे आत्महत्या. दुसरं व्यसन आहे, तिसरं कोणाला तरी मारायचं मग जिवंत राहायचं. काय ऑप्शन आहे तुमच्याकडे? जगण्यासाठी ऑप्शन काय तुमच्याकडे? परिस्थितीचा सामना तुम्ही कसं करणार? नाही करू शकत. एवढं सोपं नसतं या परिस्थितीला तोंड देणं. मला माहिती आहे उपदेश सोपा आहे, पण परिस्थितीला टक्कर देणं सगळ्यात कठीण आहे. मोठे मोठे उपदेश मी करेन, पण ज्यास माझ्याकडे तो प्रश्न निर्माण होतो, माझ्यासमोर समस्या निर्माण होतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, इस्रायल लोक रानामध्ये देवाबरोबर चालत असताना त्यांच्यासमोर अनेक मोठे चमत्कार घडले. तांबडा समुद्र दुभागला, खडकातनं पाणी काढलं. रानामध्ये असताना त्याने ज्या गोष्टी देवाकडे मागितल्या, किती दिवस आम्ही शाकभाजी खाणार, आम्हाला आता मांस पाहिजे, लावे पक्षी देवानं त्यांच्यासमोर पाठवले. किती चमत्कार पाहिले, पण तरी सुद्धा इस्रायल लोकांमध्ये एक प्रकारची भीती होती. भीती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, पण या भीतीपासून सुटका मिळण्यासाठी आम्हाला खंबीर होणं फार गरजेचं आहे. एक वचन वाचू, अनुवादाचं पुस्तक 31 अध्याय 6 ते 8 वचन. अनुवादाचं पुस्तक 31 अध्याय 6 ते 8 वचन. अनुवाद 31 6 ते 8. कोणाला मिळालं? कोणाकडं माईक असेल, ज्याला वाचता येतं, अशा व्यक्तीनं जर ते वाचलं तर अतिशय चांगलं होईल. अनुवादाचं पुस्तक 31 अध्याय 6 ते 8 वचन. खंबीर हो, हा, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस, त्यांना घाबरू नकोस. तुझ्या बरोबर चालणाऱ्या तुझा देव परमेश्वर हा आहे,
तो तुला सोडून जाणार नाही, व तुला टाकणारही नाही. तुला टाकणार पण नाही. मग मोशेनं यहोशुवाला बोलावं. सर्व इस्रायल देखत त्याला सांगितलं, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश ह्याने देण्याची शपथ त्याला देण्याची शपथ परमेश्वरानं ह्याच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जावयाचे आहे. बस दोनदा शब्द वापरला गेला. बरं, सांगितलं कोणाला माहिती का? मोशेला. कोण मोशे आहे? ज्या मोशेनं परमेश्वराच्या अद्भुत शक्तीचा अनुभव घेतलेला आहे. डोंगरावरती चढला, त्या डोंगरावरती चढल्यावरती तो म्हणतो की देवा, तू माझ्या बरोबर असल्याचं चिन्ह मला दाखव. पण तुझ्या हातामध्ये काय? म्हटलं काठी. जमिनीवरती सोड. जमिनीवरती सोडल्याबरोबर त्या काठीचा साथ झाला. तो घाबरला, इकडं तिकडं पळायला लागला. तो म्हटलं काळजी करू नको, परत जाऊन शेपूट पकड. शेपूट पकडल्याबरोबर परत काठी झाली. आता विचार करा, या मोशेला देवानं इतकं अद्भुत अशा प्रकारचं वरदान दिलेलं आहे. आणि त्याच्या पली तो मुलगा, कोणाचा मुलगा आहे तो? त्याला बसवा त्याला. बस रे का जाईल. काय घडलं त्या ठिकाणामध्ये? या मोशेला इतका मोठा चमत्कार दाखवला आणि चमत्कार दाखवून त्याला म्हटलं आता फारो समोर जाऊन उभा राहा आणि त्या फारोला सांग, माझ्या लोकांना मी उपासनेसाठी डोंगरावरती घेऊन जाणार, मिस्रातनं बाहेर घेऊन. आता मोशे तिथं गेल्यावरती या मोशेच्या शब्दानं, जेव्हा मोशे शब्द बोलतो आणि म्हणतो पाण्यामध्ये पाण्याचं रक्त व्हावं, रक्ताची पिढा झाली, गारा पडाव्या, 10 पिढाल्या हो. या फारोला धडकी भरेल अशा प्रकारचे चमत्कार देवाने त्याच्या समोर केले. फारोला धडकी भरली आणि फारो काय म्हणतो माहिती का? तुझ्या लोकांना घेऊन जा, आता तुझे लोक आमच्या देशामध्ये नको का? तुझ्यामुळे आमच्या देशाला प्रॉब्लेम झाला. आता त्याच मोशेला देव काय सांगतो माहिती का? खंबीर हो. माणूस आहे तुम्ही शेवटी. जीवनात एवढे मोठे प्रश्न तुम्हाला आहेत, किती मोठे मिरेकल्स पाहिले तरी सुद्धा तुमच्या समोर उद्याचा प्रश्न गंभीर आहे, जो मोशे समोर आहे. आणि मला माहिती की तुम्ही इथं बसलेली एकही व्यक्ती प्रश्नाशिवाय या ठिकाणामध्ये नाही, कोणीच नाही या ठिकाणामध्ये. माझ्यासमोर कोण प्रश्न आहे? आणि प्रश्न जे आहेत ते इतके जटिल, इतके कठीण आहेत. पण या प्रश्नामध्ये तुम्हाला खंबीर होण्यासाठी तुम्ही कसं होणार आहे खंबीर? आणि खंबीर होणं म्हणजे काय माहिती का तुम्हाला? प्रश्नाला तोंड देण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते तो खंबीर असतो. एखादा व्यक्ती खंबीर आहे म्हणजे काय? त्याला प्रश्नाला कसं तोंड द्यायचं, लढायचं कसं, या प्रश्नावरती कसा विजय मिळवायचा, आणि तो व्यक्ती खंबीर असतो. जर तुम्हाला प्रश्नामध्ये लढायची ताकद नसेल, झगडायची ताकद नसेल, तुम्ही माघार घेता. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीमध्ये लढण्याची ताकद नसते ना, तो दुसरा पर्याय शोधत असतो. दुसरा पर्याय, सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन काय माहिती का? तुमच्यासमोर सगळ्यांसमोर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ज्याला घरामध्ये प्रेम मिळत नाही तो बाहेर जाऊन प्रेम शोधतो. ऑप्शन त्यानं निवडलं. ज्याला घरात बाहेर कुठंच प्रेम मिळत नाही तो ड्रग्स, दारू, चरस, गांजा, नाना प्रकारच्या सवयी आपल्या जीवनामध्ये लावतो आणि त्याला असं वाटतं हे माझ्याकडे असेल तर मी जगाशी लढू शकतो. पण प्रश्न तोच आहे, हे व्यसन संपल्यावर तो व्यक्ती खरंच लढू शकतो का? तो व्यक्ती लढण्याची ताकद त्याच्यामध्ये का? आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला खंबीर होण्यासाठी आवश्यक गोष्ट कोणती? तर पहिल्यांदा तुम्हाला देवावरती विश्वास ठेवल्यानं तुम्ही खंबीर बनणार आहात. आमेन म्हणाल का? देवावर तुमचा विश्वास पाहिजे. देव त्याला सांगत आहे खंबीर हो, घाबरू नकोस. जे पाठीमागं फारोचं सैन्य तुझ्या पाठीमागं चालू आहे आणि समोर तुला तांबडा समुद्र दिसत आहे. समोर गडप करणारा समुद्र आणि पाठीमागं फारोचं सैन्य. पण आता मी तुला सांगतो खंबीर हो. लोकांना पण समजावून सांग, खंबीर व्हा.
कधी कधी प्रश्न एवढे भारी असतात ना, समोर प्रश्न पाठीमागं प्रश्न आणि तुम्हाला मार्ग सापडत नाही, त्यास तुम्हाला काही करायचं नाही. मार्ग बंद होतात, त्यास फक्त तुम्हाला वर पाहायचं. जगाचे मार्ग बंद होतात, त्यास वरचा मार्ग तुमच्यासाठी खुला असतो आणि तो मार्ग जगातल्या मार्गापेक्षा जबरदस्त मार्ग असतो. हे सगळं डॉक्टर सांगतात. नातेवाईक पण तुमची सोबत सोडतात, त्यात नाही आता आम्ही तुम्हाला मदत करणार नाही. कधी कधी तर अशी परिस्थिती असते, आत्मिक लोक पण तुमचा हात सोडून जातात. येशू ख्रिस्ताचा हात सुद्धा त्याच्या शिष्याने सोडून गेले. ज्या वेळेस अजून एवढंच नाही बरं का, त्याचं वाक्य ना, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्याला देवानं पण सोडलं, शिष्याने सोडलं, नातेवाईकांनी सोडलं, देवानं पण त्याला सोडलं. तरी तो लढण्याची ताकद त्याच्यामध्ये बरं का, तो एवढा खंबीर आहे. त्याला माहितीये हा जो पिरियड आहे, ही जी माझी परीक्षा आहे, इथं मला टेस्ट केलं जाणार आणि टेस्टिंग नंतर जर मी लढलो, विजयी झालो, ऐका मी लढणार आहे. कोणी तुमच्या सोबत असो अथवा नसो, पण लढत राहा. का शास्त्र सांगतं, तो अपमानात पेरला आणि गौरवात उठवला गेला. खंबीर होण्याचा हा तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा. खंबीर व्हा, अपमान होऊ द्या, सोडू द्या लोकांनी तुम्हाला, कोणी तुमच्या बरोबर नसावं. जेव्हा ही भावना तुमच्यामध्ये येते ना, जी तुम्हाला निराश करते, जी तुम्हाला डिप्रेशन मध्ये घेऊन जाते, जी तुम्हाला खिन्न करते, जी तुम्हाला कष्टी करते, या भावनेमध्ये आपली तलवार मॅन करू नका. तर अगदी विश्वास ठेवा देवावरती. माझ्या बरोबर कोण नसलं तरी सृष्टीचा निर्माण करता मला कधी सोडत नाही. म्हणून तो म्हटला, इमॅन्युएल म्हणजे तुझ्या बरोबर चालणारा देव. देव तुमच्या सोबत आहे. आणि सगळ्यात सुखावं अनुभव कोणता माहितीये का? माझ्या बरोबर देव. पूर्वी भारतामध्ये जे बिल्डर, त्यानंतर उद्योगपती, ते दाऊद इब्राहिमला त्यांनी धमकी दिली की पैसे द्यायचे, आणि त्यांना कोण दम दिले ते सांगायचे, भाई को फोन लगाव क्या, आणि सगळे घाबरायचे. का तर भाई त्यांच्या बरोबर आहे, त्याच्याकडं लिमिटेड पॉवर होती. पण मला तुम्हाला सांगू द्या, आमच्याकडं अनलिमिटेड पॉवरचा देव आहे. हो, आमच्याकडे अनलिमिटेड पॉवरचा देव आहे. आणि तो तुम्हाला काय सांगतो माहिती का? जलातनं चालशील त्यास तू बुडणार नाही, अग्नीतनं चालशील त्यास तू जळणार नाही. का तर मी तुझ्या बरोबर आहे. हा देव तुमच्या बरोबर असण्याचा प्रश्न. देव तुमच्या बरोबर. मग देव तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला खंबीर होणं गरजेचं आहे. कुठल्या प्रश्नामध्ये लढत आहात? काय तुमची समस्या आहे? मरणाची समस्या. तू आता नाही, आता मी आजारी आणि मी मरून जाणार, वाटतं तुम्हाला मरणार आहे. मग देव आहे ना तुमच्या बरोबर. आणि देव तुमच्या बरोबर असल्यावर तुमच्यामध्ये ती मरणाची भीती कशाला पाहिजे ना? लाजरस आजारी पडला आणि आजारी पडल्यावर त्याच्या बहिणीने निरोप पाठवला, जा तुझा मित्र आजारी पडला त्याला भेटायला. येशू त्या दिवशी नाही आला, 4 दिवस होते, मेला, कबरेत पुरलं. आणि मग तिथं गेला आणि गेल्यावर सगळे नातेवाईक लोक, शेजारी पाजरी, येशूला त्याला पाहिलं रडायला लागला. काय फुकटचं रडतोय, आजारी होता त्यास आला नाही आणि आता आला आणि रडायला लागला. पण येशूला त्याला दाखवायचं होतं, मी असा देव आहे जो कबरेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मी बाहेर काढू शकतो. त्या कबरेमध्ये लाजरस पडला ना, त्या कबरेमध्ये लाजरसची अवस्था जी होती ना, त्या लाजरसची अवस्था आमच्यासारखं त्याला त्या कबरेमध्ये ठेवत नाही. आमच्याकडे काय करतात माहिती का? मेल्यावरती त्याला चांगली आंघोळ घालतात, नाही का? जिवंतपणी तर तो कधी करत नाही, पण मेल्यावर त्याला चांगली आंघोळ. मग त्याला इकडे काही ठिकाणामध्ये तर त्याला सूट घालून, आणि आमच्या सोलापूरमध्ये तर काही चांगले लोक आहेत ना, तर दागिने घालून पण पुरतात त्याला. आणि जो खड्डा खोदणार आहे त्याला लय आनंद होतो. हे गेले की खोदायचं, काढायचं, परत त्याच्यामध्ये पॅक करून ठेवून टाकायचं. कारण त्याला माहिती आता हे काय तिथं दागिने घालून आतमध्ये फिरणार आहे का आणि मटकवणार आहेत का आतमधल्या लोकांना? बघ माझ्या मुलाने मला चांगलं एकदानी सर केला तर तुला दाखवाय. हे आपल्या कल्पना. मेल्यावरती आम्ही असं तिकडं नाही दिसत.
लाजरस मेला तर त्याला तसं नव्हतं. लाजरसला कसं पुरत होते, तो मेला की त्याच्या शरीरातली बॉडी मधले सगळे पार्ट काढून टाकायचे. लंग्स काढणार, डोळे काढणार, किडनी काढणार, आतडे काढणार, सगळं जे ब्लड पण पूर्णपणे त्याचं काढणार आणि त्याच्यामध्ये मसाला भरून ठेवणार. बरं का, असं लिहिलं नाही का येशू. तिसऱ्या दिवशी ते पहाटे उठले आणि येशूला मसाला लावायला गेले. मसाला लावायला म्हणजे अंगात मसाला नाही, बॉडीमध्ये मसाला ठेवतात, जे प्रिझर्व करतात. आपल्याला माहितीये गोव्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं त्या संतांची बॉडी प्रिझर्व करून ठेवलेली आहे मसाला लावून. तसं सगळं काढून टाकलं. आता प्रभू येशू ख्रिस्त तिथं गेला आणि लाजरसला म्हणतो, लाजर बाहेर ये. याची किडनी गेली, याचं लिव्हर गेलं, याचा हार्ट गेलाय, सगळं खाऊन टाकलं किड्या मांजराने. बरं का, काहीच ठेवलं नाही. सगळ्या किड्याने मुंग्याने सगळं खाल्लं आणि आतमध्ये लाजरसची बॉडी आहे, मसाला भरलेली बॉडी. आता विचार करा, मी तुम्हाला खंबीर व्हा याच्याविषयी सांगत आहे, तो खंबीर व्हा. लाजरस बाहेर आहे म्हटल्याबरोबर जेवढ्या किड्या मुंग्यांनी याचे लंग्स खाल्ले होते, याचं लिव्हर खाल्लं होतं, याचे आतडे खाल्ले होते, या किड्या मुंग्यांनी ते सगळे ओकायला सुरुवात केली आणि सगळे स्पेअर पार्ट परत जिथल्या तिथं बसायला सुरुवात झाली. आणि लाजरस बाहेर आहे म्हटल्यावर सगळे अवयव आतमध्ये गेले. डोळे आले, किडनी आली, लिव्हर आलं, आतडं आलं आणि सगळं आतमध्ये गेल्यावर लाजरस बाहेर आला. याचा अर्थ तुमचा कोणताही अवयव निकामी झाला तरी घाबरू नका, माझ्या देवाकडं सगळ्याचं उत्तर आहे. सगळ्याचं उत्तर. डॉक्टरचं कामच आहे तुमचं फॉल्ट काय झाला सांगायचं, नाही का. लाईटवाला आपण सांगतो फ्यूज उडला, डॉक्टरकडे तुम्ही गेल्यावर ते सांगतात काय, तुम्हाला मशीन मध्ये घालतो आणि बघतो. मग मशीन मध्ये घातल्यावर डॉक्टर सांगतो. असंच एका मुलाला त्याची साक्ष मला इकडं कुठं घडतं माहित नाही, पण घडले होते. एक पोरग पोटामध्ये होतं आणि मग प्रार्थनेनं त्या बाईला देवानं, त्या स्त्रीला, त्या सिस्टरला देवाने लेकरू दिलं प्रार्थनेच्या द्वारे आणि ती सोनोग्राफी करायला गेली. सोनोग्राफी केल्यावर डॉक्टरने सांगितलं काढून टाका, 6 महिन्याचं बाळ आहे, तुम्हाला काढावं लागेल, कारण त्या मुलाला दोन्ही किडन्या दिसत नाही. 2दा स्कॅन केलं, ते म्हटलं किडन्या नाही, दोन्ही त्याच्या किडन्या नाहीच आहे, डेव्हलप झालेला नाही. आणि जर तो जिवंत झाला, जिवंत जन्माला आला तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम येतील. आणि त्यांना मोठा प्रश्न पडला, बाळासाहेब तुम्ही प्रार्थना केली, देवानं लेकरू दिलं आणि त्याला किडन्या नाहीये, सोनोग्राफी केलेली, मग देवाने असं का लेकरू आम्हाला दिलं की ज्याला किडन्याच नाहीये. कारण घाबरू नकोस. तुला डॉक्टरच्या शब्दावर विश्वास आहे का देवाच्या शब्दावरती? कधी नाही पास्टर मी देवाच्या शब्दावर. तुम्ही प्रार्थना करा, आम्ही पुन्हा चेकिंगला जाऊ. प्रार्थना केली, देवा याच्याकडे किडन्या नाही, पण लाजरसच्या किडन्या तू त्याला दिल्या म्हणून लाजरस कबरेतनं बाहेर आला. म्हटलं देवा ते तुला पॉसिबल आहे, शक्य आहे, तू ते करून दाखव. आणि मग प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर पुन्हा टेस्टिंगसाठी घेतले. टेस्टिंगसाठी गेल्यावर ते सगळं रिपोर्ट्स डॉक्टरने ठेवलं आणि दुसरं टेस्टिंग पाहिलं. ते म्हणतात या रिपोर्टमध्ये किडन्या नाही, या रिपोर्टमध्ये किडन्या आहेत. कसं घडलं माहित नाही, पण किडन्या नव्हत्या, त्या किडन्या डेव्हलप झाल्या. का तर आमचा देव हे सगळं करू शकतो. हा कल्पनेतला देव नाही, हा वास्तवातला देव आहे. म्हणून घाबरू नका, सांगू नका ना काय सांगायचं. तुमच्यात हे नाही, तुमच्यात ते नाही. कधी कधी डॉक्टर अहो तुम्हाला एकच किडनी आहे, तुम्ही काढून घेतली म्हणायचं त्याला, तुम्हाला एकच किडनी दिसते. अरे बाबा जिवंत तर आहे ना, एवढे दिवस काही नाही वाटलं, पण डॉक्टरला सांगितलं एकच आहे, झालं तुमचं कुरकुर करणं सुरू. कदाचित तुमच्या घरातले लोक तुम्हाला अशा पद्धतीचं निराशेचं बोलत असतील की तुझा उपयोग काही नाही. ऐका, युजलेस आहात तुम्ही. आणि एकदा युजलेस हा शब्द डोक्यावरती बसला ना, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही, कधीच नाही. एकदा फेल्युअर हा शब्द त्याला मिळाला, अपयशी, पराजित, काही कामाचं नाही, कुछ कामाचा तू आहे, या शब्दानं तुमचं मानसिक स्थिती बिघडली जाते. पण आज मी तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही युजलेस असाल तर निरुपयोगी पात्राला उपयोगी बनवणारा देव आज रात्री तुमच्यामध्ये असणार, आज रात्री तुमच्यामध्ये तो असणार आहे. तुम्ही खंबीर व्हा. म्हणून कुणी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला म्हटलं ना तू कुछ कामाचा, अरे तुझ्या कामाचं नाही, देवाच्या तर कामाचं आहे ना.
आणि तुम्ही कोणाच्या कामाचं नसलं ना तर देवाच्या कामासाठी उपयोगी पडा. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जग तुमचा वापर योग्य पद्धतीने करणार नाही, पण देव तुमचा वापर योग्य पद्धतीने करणार आहे, कारण तुम्ही त्याची निर्मिती आहात. बेस्ट मधला बेस्ट तुमच्यासाठी तो उपयोग करून घेणार आहे. खंबीर व्हा, हिंमत करू नका. तुमचा विश्वास तुम्ही देवावरती कधी सोडू नका. काही पण झालं तर विश्वास देवावरती सोडायचा नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला सांगतो, जगण्यासाठी जर आवश्यक गोष्ट तुमच्याकडे कोणती असेल तर फक्त देवावरचा विश्वास. तो अदृश्य आहे पण तुमच्या बरोबर आहे. तो दिसत नाही पण तुमच्यासाठी मार्ग तयार करतो. तो लोकांसमोर तुम्हाला घेऊन जाणार नाही, पण लोकांसमोर जाताना त्याचं अस्तित्व लोकांना जाणवणार आहे. अदृश्य आहे. हामानानं मर्दखैच्या विरोधामध्ये कारस्थान केलं, त्याच्यासाठी फाशीचा खांब तयार केला. हामान म्हणतो मला नमन कर. मर्दखै म्हणतो मी जिवंत देवाचा यहुदी व्यक्ती आहे. यहुदी व्यक्ती कोणा माणसासमोर झुकणार नाही. मर्दखैसाठी त्यानं खांब, हामानानं मर्दखैसाठी खांब तयार केला. परंतु देवानं रात्रीतनं सगळी सूत्र हलवली. राजाला मगाशी दाखला वाचून दाखवला. राजाला देवानं उठवलं आणि त्याला आठवलं की अरे त्या मर्दखैनं मला मृत्यूमधनं वाचवलं आणि त्याचा सन्मान केला का. मग यानं केलेलं कारस्थान, मर्दखैनं हामानानं केलेलं कारस्थान देवानं राजाच्या लक्षामध्ये आणून दिलं. आणि जिथं मर्दखै जाणार होता त्याच खांबावरती हामान गेला. म्हणून घाबरू नका. जगात असा कोणता खांब नाही की ज्या खांबावरती विश्वासणारा जाईल, कारण ज्या खांबावरती तुम्हाला जायचं होतं ऑलरेडी त्या खांबावरती ख्रिस्त कुर्बान झालेला आहे. आता तुमच्यासाठी खांब नाही तर तुमच्यासाठी पुनरुत्थान आहे. आता खांब नाही तुमच्यासाठी, पुनरुत्थान आहे, रिझरेक्शन आहे. आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य काय माहिती का, जर ख्रिस्त पुनरुत्थित आहे तर तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची भीती नसावी. म्हणून येशू पुनरुत्थित झाल्यावर शिष्यांना भेटल्यावर काय म्हटलं माहिती का, पहिल्या शब्द भिवू नका, भिवू नका, खंबीर व्हा, चांगली करा, खंबीर व्हा. तुमच्याकडे आज रात्री किती पण मोठा प्रश्न असू द्या, लिमिटच्या बाहेर, त्याचं उत्तर कोणाकडे नसेल, त्याचं उत्तर देण्यासाठी किंवा तुमची मदत करण्यासाठी तुमचा एकही नातेवाईक तुमची मदत करण्यासाठी जगातला कोणताही डॉक्टर तुमची मदत करू शकत नसेल. कोणताच डॉक्टर या. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला काही तासांची मुदत दिली असली तरी घाबरू नका, कारण जीवन देणारा देव आहे हो, आणि देवाला ते दाखवायचं असतं. तुम्ही म्हणता याला जीवन नाही, पण माझ्याकडे जीवन आहे, याच्यासाठी तो प्रश्न तुमच्यासमोर. पण जेव्हा तुम्ही त्या प्रश्नाला पाहता तुम्ही घाबरून जाता, तुमच्या आर्थिक स्तोत्राकडे पाहता तुम्ही घाबरून जाता, तुमच्या मदतीकडे पाहता तुम्ही खचून जाता. परंतु विश्वासणारे लोक जे ख्रिस्ताला ओळखतात, जर ख्रिस्ताची तुमची ओळख आहे, ख्रिस्ताची ओळख असणं म्हणजेच आम्ही खंबीर होणं, आणि खंबीर होणं म्हणजे लढणं. तो काय म्हटला माहिती का, जो शत्रू तुला आज दिसतो तुझ्या डोळ्याला परत कधी दिसणार नाही. फारो तुझ्या पाठीमागे तांबडा समुद्र आहे, पण तो आता पहा, तू समुद्रावरती आपली काठी उघड. मोशेनं काठी उघडली समुद्राच्या आणि त्या पाण्याला भिंतीसारखं उभं केलं, आणि तो म्हटला अरे तांबडा समुद्र, याच्यामधनं मी रस्ता करून दाखवला. आणि ते रस्त्यावरती इस्रायल लोक चालत आहेत, आणि ते चालत असताना आता इस्रायल लोक मोठ्या जल्लोषामध्ये ते म्हणतात आमच्या देवानं, आणि तांबडा समुद्र दुभांगला. आणि मग आम्ही म्हणतो, गाणं म्हणतो नाही का, मैं यहोवा का गीत गाऊंगा क्योंकि वो महाप्रतापशाली है, उसने फिरौन के रथ और सेना को समुद्र में गाड़ दिया. आम्ही गाताना तो अनुभव आमच्याकडे का, प्रभूनं ज्या पद्धतीनं तांबडा समुद्र दुभांगला, पाण्याच्या राशी उभ्या केल्या, आणि त्या समुद्रात चालत असताना आता पाठीमागं पण फारो आहे, परंतु देवानं फारोला येऊ दिलं, आणि फारोचं सगळं सैन्य रथाघोड्यासह त्या असणाऱ्या समुद्रामध्ये गाडलं. म्हणून तो म्हणतो भिवू नका, खंबीर व्हा, मी तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर तो आहे, तुमच्या बरोबर तो आहे. प्रिया ध्यानात ठेवा, देवावरचा विश्वास कधीच कमजोर पडू देऊ नका, कधीच.
आणि सैतान तुम्हाला फक्त विश्वास काढून भीती घालून टाकत असतो. विश्वास काढतो, भीती घालतो. एकच वचन वाचू आणि मग संपूया. तीतला पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 14 वचन. तीतला पत्र पहिला अध्याय 14 वचन. एकच वचन वाचू, मग तुमच्यासाठी मी प्रार्थना करेल आणि मग आपण या मीटिंगची सांगता करूया. तीतला पत्र पहिला अध्याय 14 वचन. यासाठी की यासाठी. यहुदी हा. कहाण्या आणि सत्यापासून बहकलेल्या माणसांच्या आज्ञा ह्याकडे लक्ष न देता विश्वासात खंबीर व्हावे. खंबीर व्हायचं तर काल्पनिक गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. नीट ऐका, एखाद्या व्यक्तीला खंबीर व्हायचं ना तर काल्पनिक गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं. असं विश्वासणाऱ्या लोकांकडे पण काल्पनिक गोष्टी आहेत. कित्येक फोन मला येत असतात ना, त्याच्यामध्ये काही फोन अमावस्येला पौर्णिमेला येतात. ते सांगतात आज अमावस्या आणि सैतान भूत आमच्या घरात येणार आहे, सैतान आमच्या घरात काम करणार आहे आणि आमच्या घरामध्ये पौर्णिमा आणि अमावस्येला माझ्या पोटात दुखतं आणि डोकं दुखतं. मला प्रश्न पडतो, सैतान एवढं साधं काम करतो, पोटात दुखायला लावतो, डोक्यात दुखायला लावतो, कमरेत दुखायला लावतो, एवढं सिंपल काम तो करणार आहे. बरं त्याला काय अमावस्या पौर्णिमा त्याला काय दिवस ठेवलेला आहे का? नाही बाबा, इतर दिवशी तू गप्प बसायचं आणि अमावस्या पौर्णिमा देवाने त्याला सांगितलं 2च दिवस मी तुझ्या हातात दिले, अमावस्या आणि पौर्णिमा 2 दिवसातच तू काम करायचं, बाकीच्या दिवशी अहो जसा देव दिवस रात्र काम करतो तसा सैतान पण दिवस रात्र काम करतो. परंतु तुम्ही काय करता माहिती का? तुम्ही नाही, देव माझ्या बरोबर आहे. आणि भीती तर तुम्हाला अमावस्याची पौर्णिमेची आणि त्याच्या पलीकडची भीती. बरंच साहेब दारात लिंबू पडले आणि बिलिव्हर्स आणि काय म्हणतात, नाही टाचण्या होत्या, लावा तुमच्या कपड्याला. त्याच्यात काय झालं, टाचण्या होत्या आणि काळी बाहुली पडली, अमकी बाहुली पडली. आणि एवढे आपले लोक खंबीर नसल्या कारणानं ते काय करतात माहिती का? काळ्या बाळाला काळा टिक्का लावते, नजर लागू नये. अरे दिसतच नाही त्याला, काय नजर लागणार? त्याच्या पलीकडे जाऊन बघा आमची बिलीव्हर्स, हातात काळा दोरा, तो जिमला जात, बॉडी वाळकी, त्याचे 6 पॅक नाही, ह्याचे 8 पॅक दिसायला, त्याच्या एवढ्याच्या परगड्यात तेवढ्या. आणि तो काळा दोरा बांधतो, म्हणतो की नाही आता नजर लागणार नाही. आणि तो पण आजारी पडल्यानंतर नजर लागली कोणाची? घरच्याची तर लागू द्या आधी, त्यांना बघ वाटत नाही त्याच्याकडे. आणि तिथं काल्पनिक गोष्टी रंगवून आणि घरातली ती ज्येष्ठ व्यक्ती असते, नाही बाई नात घरात आली, तिला नजर लागली, मिरच्या टाका, तडतड वाजलं, एवढी नजर लागली, एवढी नजर लागली, तडतड आवाज. मीठ मिठाचा दुर्गुणधर्म तुम्ही तव्यावर टाकला, तडतड आवाज येतो, त्याच्यात कुठली आली नजर? हे खंबीर. काय खंबीर माहिती का? काल्पनिक गोष्टी. अजून सुद्धा आपल्या लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं ना, मांजर आडवी आली 7 पावलं मागे जा, ती म्हणते मी जाऊ कुठून मग? अरे तुम्ही पाळता घरामध्ये, आडवी गेली, उभी गेली, अजूनही तुमच्यामध्ये त्या काल्पनिक गोष्टी आहेत, अजूनही तुम्ही त्याच्यामध्ये वावरता. आणि प्रभू तुम्हाला सांगत, अरे खंबीर व्हा. किती सुंदर गाणं गायलं मगाशी, जगात जो आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये आहे तो पॉवरफुल. कोण असू त्याच्या क्रुसावरती शेवटची झुंज प्रभू येशू ख्रिस्ताने केली आणि सैतानाची सगळी पॉवर त्यानं काढून टाकली, सगळी पॉवर. आता सैतान पॉवरलेस आहे. आमेन म्हणाल का? मग पॉवरफुल कोण आहे? तुम्ही आहात. मग तुमच्या हातात काळा दोरा, अजून कुठली पॉवर आणली? कुठली पॉवर आणली तुमच्या हातामध्ये? तुमच्या कमरेला करगुटा, आमच्याकडे करगुटा म्हणतात पुण्यामध्ये, तो करगुटा लेकरला बांधायचा. आणि तुमच्याकडे पॉवर आली. तुमच्याकडे येशूची पॉवर नाही, करगुट्याची पॉवर. माझ्याकडं माझ्या येशूच्या रक्ताची पॉवर आहे. रक्त पाहिल तेव्हा मी तुला ओलांडून जाईल. कोण आहात? राहा पेशामंदी.
निश्चित तुमचा देश, तुमचा देव या देशाला तुमच्या हातामध्ये देणार आहे. माझा विश्वास आहे हा देश तुमच्या हातामध्ये आल्यावर माझी आठवण करा. त्यास तो काय म्हणतो माहिती का, मी तुझ्या घराचा बचाव करेल, पण एक गोष्ट कर, या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा बांध. किरमिजी रंगाचा धागा पाहिल्यावर या तलवारी तुझ्या घरावरती चालणार नाही. वेश्येच्या डोक्यामध्ये आलं या रक्ताची ताकद. ती म्हटली किरमिजी रंगाचा धागा माझ्या घराला बांधते, आणि तिने किरमिजी रंगाचा धागा घरामध्ये बांधला. सगळे नातेवाईक जमा केले आणि ती म्हणते मी घाबरणार नाही, किरमिजी रंगाचा धागा मला वाचवणार आहे. तुमच्यासाठी ख्रिस्तानं क्रुसावरती रक्त सांडलं, हे रक्तच तुम्हाला वाचवणार आहे. कोणती सत्ता, कोणती शक्ती तुमच्या विरुद्ध चालू शकत नाही. का? या रक्तामध्ये सामर्थ्य आहे, या रक्तामध्ये पॉवर आहे, आणि रक्ताच्या द्वारे वेश्येचं घर वाचवलं, काही तुमचं घर वाचणार नाही का? खंबीर व्हा, खंबीर व्हा. का तुम्ही सैतानाला पॉवरफुल बनवत आहात आणि येशूला कमजोर बनवत आहात? मोशेला तो म्हणतो खंबीर हो, विश्वास देवावरती ठेवा. जगामध्ये देवाच्या लोकांना नष्ट करण्याची ताकद अग्नीत पण नाही आणि पाण्यात पण नाही. आमेन म्हणाल का? म्हणतो पेत्र म्हटलं प्रभू तू आहेस का, मला ये म्हण. आणि मग तो म्हटलं ये म्हटल्याबरोबर तो पाण्यावरती चालला. मग बुडला कसं काय? इकडे येशू पाण्यावर चालल्यावर त्याला वाटलं मी पण पाण्यावरती चालू शकतो, पण लाटेकडे पाहिल्यावर मन घाबरलं, लाटा उसळायला लागल्या, मन घाबरलं, कचरलं, त्याच्यातला खंबीरपणा निघून गेला, तो बुडला. काही वेळ चालला पण बुडला. मग येशूने त्याला बाहेर काढलं. काही वेळ चालतो आणि आम्ही परिस्थितीचं अवलोकन करतो, पाहतो इकडं तिकडं पाहतो आणि आम्ही बुडून जातो. आज रात्री बुडायचं नाही, आज रात्री चालायचं. खंबीर व्हा, चाला. इथून बाहेर पडताना असं चालू नका, असं थाटात चाला ना. सैतानाने तुमच्याकडे बघितल्यावर म्हटलं पाहिजे काही स्टाईल मारत चाललेलं आहे. गाणं पण आहे ना, तेरी स्टाईल ही सबसे अलग आहे. ते फक्त कॉलर उडवतो नाही का, तरी ते गाण्यापुरतं तेरी स्टाईल ही सबसे अलग आहे, खुदा मेरे तू कमाले, अमका आहे तमका. गाणं गाताना एवढी स्टाईल मारतो आणि जरा बाहेर तो भेटला ना त्याच्यासमोर खाली मुंडी घालून आणि तिथे साहेब प्रार्थना करा ना. सैतान, अरे सैतान 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 सैतान, तो कुठं आहे? अरे तो तुमच्या चपली खाली आहे तो. आणि त्या सैतानाला क्रुसावरती येशूने हरवलेले. तो तुमची परीक्षा घेत असताना शास्त्र सांगतं शद्रक मेषक अबेदnego भट्टीमध्ये पडताना म्हणतात आम्ही भट्टीत पडेल पण आमचा देव त्याला सोडवेल. काय खंबीरपणा त्यांच्यामध्ये होता. भट्टीला घाबरले नाही, भट्टीत पडले. आणि शास्त्र सांगतं त्यांना टाकल्यावरती राजा म्हणतो 3 टाकले, 4 जण आतमध्ये, 4थ्याचं मुख देवाच्या पुत्रासारखं आहे. अहो भट्टीत तुम्ही नाही, भट्टीमध्ये देवाचा पुत्र असतो. खंबीर व्हा. कोणती भट्टी तुम्हाला जाळू शकत नाही, कोणती भट्टी तुम्हाला नष्ट करू शकत नाही. भट्टी तुम्हाला गौरव देण्यासाठी आहे, भट्टी तुम्हाला नाश करण्यासाठी नाही. भट्टी देवाच्या पुत्राचं प्रगटीकरण देण्यासाठी, भट्टी यासाठी जगाला समजावं तुमच्या बरोबर जगाचा निर्माता आहे. कशाला भट्टीला घाबरता? अहो देवानं भट्टी दिली तर समजायचं आता मोठं गौरव आहे, मोठं गौरव तुमच्या वाटेला येणार आहे. पण पौल काय म्हणतो माहिती का, संकट आणि बंधन माझी वाट पाहत आहे. चांगली करा नो, वेळेअभावी संपवतो. मला माहितीये तुम्हाला सुद्धा वाटतं की अजून ऐकावं, मलाही वाटतं अजून बोलावं, परंतु मी एक मुद्दा सांगून संपवलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही परत परत एकत्र येणार. आम्ही नसलो तरी येशू इथं असणार आणि एकत्र येण्याच्या द्वारे प्रभू त्याचं सामर्थ्य प्रकट करणार आहे. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया.